धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1200 कोटी निधी दिला। महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांचं वक्तव्य। रबीच्या पिकाच्या अनुषंगाने 10,000 रुपये हेक्टरी जे अनुदान दिलं होतं ते आणि शेतजमीन जी खराब झाली त्याच्या अनुषंगाने जी काही मदत, असं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारण 1200 कोटी रुपये आतापर्यंत वितरित केलेत। केंद्रीय पथक येऊन गेल्यानंतर 3 आठवड्यांनी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला। हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार अंबादास दानवेंनी ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा साधला। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली। ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप आहे। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करण्यात आलाय। मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी करण्यात आली। सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दीपक केसरकरांच्या मतदारसंघात शिंदेची शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष वाढलेला आहे। भाजपच्या विशाल परब यांना अटक करा, शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांची ही मागणी आहे। विशाल परबची गाडी आहे जी गुन्ह्यात आता गाडी जप्त केलेली आहे। गाडीवर कारवाई झालीच पाहिजे, ती झाली, पोलिसांनी केली। त्याप्रमाणे गाडीचा मालक कोण, त्यांनी ती गाडी कशासाठी त्यांना दिली होती, नेमका त्याचा उद्देश काय, या कारणासाठी विशाल परबला अटक करावी ही आमची मागणी आहे। हिंदू मेल ते चैत्यभूमी दरम्यान 600 ते 700 मीटरचा रस्ता बांधला जाणार। यातील 500 मीटरचा रस्ता समुद्र किनाऱ्यावरून जाणार। यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची आमदार अण्णा बनसोडे यांनी माहिती दिली। हिंदू मिल ते चैत्यभूमीच्या त्या रस्त्याचं जवळजवळ मला वाटतं 600 मीटर ते 700 मीटर रस्ता आहे। त्या रस्त्याचं रुंदीकरणाचं कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यासहित सर्व सहकार्यांनी आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे। मतमोजणीच्या 20 दिवसांच्या गॅपमध्ये ईव्हीएम मध्ये घोळ होणार असा लोकांचा संशय। हे सरकार आणि निवडणूक आयोगाचं अपयश आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली। घाईघाईत प्रोग्राम करून लगेच निवडणुका घ्यायच्या, लोकांना विरोधकांना संधी द्यायची नाही, चिन्ह वाटप झाल्यानंतर 4 दिवसामध्ये अशा प्रकारचे प्लॅनिंग, ही काय निवडणूक आहे? सामान्य लोकांचा सुद्धा आता या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही। मी आज थांबतो की कालपासून अशी चर्चा आहे की 20 दिवस मध्ये हा गॅप ठेवलेला आहे, याचा अर्थ मशीनमध्ये काहीतरी घोळ होणार आहे। हे आम्ही बोलत नाही, की सामान्य लोक बोलायला लागली। याच्यामध्ये 100% दोन्ही फेल्युअर झालेले असा माझा थेट आरोप आहे। गिरीश महाजन प्रामाणिक मंत्री अंजली दमानी यांनी तोंडाला लगाम द्यावी। गुणरत्न सदावर्तेंचा अंजली दमानी यांवर निशाणा पाहायला मिळतो। ते किती अभ्यासू, विचारवंत आणि किती प्रामाणिक मंत्री आहेत। त्यांच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे ते हॉस्पिटल आणि कॉलेज उभे राहिले, मेडिकल कॉलेज उभे राहिलेलं आहे। गरिबांसाठी, गोर गरिबांसाठी विचार करणारे ते मंत्री आहे। तोंडाला लगाम ठेवली पाहिजे दमानी यांनी। गुणरत्न सदावर्ते कधीपासून पर्यावरणवादी झाले, त्यांना यात पडायची गरज नव्हती। आमदार सचिन आहेर यांचा गुणरत्न सदावर्तेंना टोला। गुणरत्न कधीपासून पर्यावरणवादी झालेले आहेत, मला वाटतं त्यांनी याच्यामध्ये पडण्याची गरजच नव्हती। हा काय विषय कुठचा राजकीय नाहीये, हा काय विषय कुठच्या एका पक्षाला द्वेष ठेवून करलेला नाहीये। तुम्ही कोण आहात, कुठे कोणाला काय बोललं पाहिजे, या मर्यादा ठेवलं पाहिजे। निवडणूक हरत असल्यानं सुलेखा कुंभारेंकडून आरोप करण्याचं काम सुरू आहे। सुलेखा कुंभारेंच्या आरोपांवरती भाजपच्या अजय अग्रवाल यांचं हे उत्तर पाहायला मिळतंय। फार्म हाऊसवरती टाकलेल्या धाडीमध्ये सापडलेली रक्कम अजय अग्रवाल यांची आहे असा आरोप सुलेखा कुंभारेंनी केला होता। इन्हीं ने वहाँ पैसे रखे और इन्हीं के लोग वहाँ आए थे। वहाँ पे आप देखेंगे कि फार्म हाउस के बाहर जो लोग खड़े हैं, आपको वीडियो में दिखेंगे, तो गोरा बाजार के गुंडे हैं। मैं उनका नाम भी लेना चाहूँगा कि लांजेवार और राहुल कनौजिया करके, वो कामठी का कोई भी आदमी उसमें नहीं था। तो और वो जो गाड़ियाँ वगैरह मिली वो उन्हीं के लोग लाए हुए थे, हमारा उससे कोई संबंध नहीं। निलेश घागो शस्त्र परवाना प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट सादर करून शस्त्र परवाना मिळवल्याचा आरोप करण्यात येतोय। मुक्कातील आरोपी अजय सरवदे आणि एका एजंट विरोधामध्ये कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्ह्याची नोंद करण्यात आली। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि प्रिन्सला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या। 2 महिन्यांपासून आरोपी भूषण लोंढे फरार होता। इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचा संप पुकारल्यानं प्रवाशांना फटका बसलाय। मुंबई विमानतळावर अचानक प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। अनेक विमानांचं उड्डाण रद्द झाल्यानं प्रवासी हवालदिल झाले।
ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल इंडिगोनं माफी मागितली. 2 दिवसांपासून इंडिगोचं कामकाज विस्कळीत जे आहे ते झालं होतं. ARTTC कडून आता तिकीट बुकिंगसाठी OTP वर आधारित यंत्रणा राबवली जाणार आहे. तात्काळ तिकीट बुकिंगसाठी OTP व्हेरिफिकेशन अनिवार्य असणार आहे. भारतीय रेल्वेचा हा मोठा निर्णय पाहायला मिळतो. अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. नराधमानं चिमुकलीला उर्दू शाळेच्या आवारात नेऊन अत्याचार केला होता. मुंबईच्या तहसीलमध्ये महिला प्रवाशाला लुटणाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलंय. आमदार मनीषा चौधरींच्या सुरक्षा रक्षकांनी चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. चोराकडे भारतीय असल्याचा कोणताही पुरावा नव्हता. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर EVM स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास सशस्त्र पोलीस जवानांचा पहारा असणार आहे.